ऐन दिवाळीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून 3 गुन्हे उघड, 16 तोळे सोन्याचे दागिन्यांसह 14 लाखांचा मुद्देमाल पुणे LCB आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी केला जप्त। नारायणगाव पोलीस स्टेशन येथे 14 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे विष्णू भांगुजी सांगडे हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून काकडा आरतीकरिता नारायणगाव येथील मंदिरात गेले असता 14 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते 6 वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या राहत्या घराचा दरवाजाचं कुलूप तोडून दरवाजा वाटे आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने एकूण 11,20,000 रुपये किमतीचे चोरी करून नेले आहेत। घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने याप्रमाणे फिर्यादीने नोंदवली होती। तपास पथके आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने नारायणगाव परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे याला CBZ मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी 3 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 841 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल असा एकूण सुमारे 14,37,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणराव पोलीस स्टेशनचे API प्रवीण सपांगे यांच्या पथकाने केली। पुणे ग्रामीण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।